रामटेक येथे कृषी प्रदर्शनी व मेळावा उत्साहात। नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दिनांक 12 सप्टेंबर 2025 नैसर्गिक शेतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा, असे आवाहन आध्यात्मिक गुरु व आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री रविशंकर यांनी आज येथे केले। रामटेक येथील नेहरू मैदान येथे कृषी प्रदर्शनी व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। आज जग मानसिक तणावाखाली आहे। 4 पैकी 1 व्यक्ती मानसिक तणावाखाली आहे। अमेरिकेत 47% नागरिक एकटेपणाच्या आजाराखाली आहेत। यासाठी गाणं, ध्यान आणि ज्ञान जीवनात अवलंबण्याची गरज आहे, यातून जीवनात उत्साह येईल। गोसंरक्षण आणि कृषी ही देशाची संपत्ती आहे। यास सांभाळल्यास देश पुढे जाईल, असे आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यावेळी म्हणाले। सर्व शेतकरी जेव्हा नैसर्गिक शेती करतील तेव्हा हा देश विकसित भारताकडे या अर्थाने जाईल। अत्यंत विविध विभागांची जबाबदारी सांभाळत असताना राज्यातील न्याय देण्याचा प्रयत्न आहे। शेतक यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवित आहेत। सेंद्रिय शेती प्रमाणात रामटेक अग्रोव्हिजन फार्म प्रोड्युसर कंपनी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात सामंजस्य करण्यात आला। तर 1500 किलोमीटर नाला व तलाव खोलीकरण व रुंदीकरणाचा करार जिल्हाधिकारी नागपूर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या दरम्यान करण्यात आला। तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहिती देणा या पुस्तिकेचे, सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेती या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। काही प्रगत शेतक यांचेही यावेळी सत्कार करण्यात आले। रामटेक येथे कौशल्य विकास केंद्र उभे करण्यात येणार असून याचीही माहिती कार्यक्रमादरम्यान देण्यात आली। कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ध्वनिमुद्रित संदेश दाखविण्यात आला। या संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी प्रदर्शनी व मेळाव्यास शुभेच्छा देत या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले। तिथे उपस्थित असलेले नागपूर पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार आशिष देशमुख, अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, विनायक महामुनी, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह स्थानिक भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।